घ्या. तोपर्यंत ज्येष्ठ सुपुत्र आले तरीही अजून या स्त्रीनी घरातल्या 2 कर्त्या पुरुषांना अन्नापासून वंचित ठेवलंय. दादासाहेब, आता तुम्हीच काहीतरी समजावा. विघ्नेश, तुला गप्प बस हा, नाहीतर लय मार खाशील. आई, भूक लागली. हो रे, माहितीये राजा, तिन्ही बाळांना माझ्या भूक लागली ते, पण ते सूप झालं ना मी चपात्या. सूप कोणाला? कोणाला म्हणजे? चंद्रमोहन काकांना. अरे त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांना ताप आलाय. दुपारपासून काय त्यांच्या डिमांड. त्यांना ताप आलाय? आई, त्यांना ताप येत नाही, ते ताप देतात. हे सौमित्र, असं नाही बोलायचं बाळा. अरे खरंच चंद्रमोहन दादाला आज बरं नाहीये. दुपारपासून केवढा सारखा झोपून आहे रे तो, नाही काय? मग त्यांना काहीही झालेलं नाही. काय, आज दुपारी जो पराक्रम केलाय ना, तो आपल्याला कळू नये म्हणून ही नाटकं चालली. पराक्रम? ए दादा दादा, सांग ना, काय काय केलं त्यांनी, सांग ना. गाई, हे चंद्रमोहन काका माझ्या स्थळाच्या नावाखाली स्वतःची सेटिंग लावायला गेलेले. ऑलमोस्ट माईला प्रपोज करून आलेत. अरे देवा. नाही म्हणजे असं थेट नाही विचारलं, पण म्हणाले आमच्या वधूवर सूचक मंडळात ज्येष्ठांच्या नाव नोंदवता का? माई नाहीच म्हणाली. तरीच आल्यापासून माझ्याशी काहीच बोलले नाहीत ते. कसं बोलेल तो? आता तू उद्या एखाद्या ठिकाणी नाकावर घेऊन तोंडावर आपटलीस तर काय घरी आल्यावर लगेच सांगणारच का? काहीतरी. इथे आमच्या तरुण मुलांचे वांदे आणि हे सिनियर सिटीजन मध्ये घुसतायत. कसले रे, कसले कसले वांदे होत आहेत तुझे? अगं म्हणजे मी फक्त तुला सांगतोय की आपण आता त्यांना डायरेक्ट केरळला शिफ्ट करू. आता केरळचं काय आलं मध्ये? कसं आहे बाबा, केरळ आहे ना, मुलांपेक्षा मुलींची संख्या जरा जास्त आहे आणि त्यांची आपोआपच सेटिंग होईल ना, आणि त्यांना मिळेल की एखादी त्यांच्यापेक्षा कमी वयाची मुलगी. मुलगी काय बोलतोय, आजी. हे जर असं सांडलं ना तर चटका बसतो. चल रे दादा, चल चंद्रमोहन भाऊजींना सूप देऊन या आणि त्यांना जरा तपास. नाही, अगं अरे काय झालंय काय नाही ते बघ, म्हातारा माणूस आहे. त्यांना काही झालेलं नाही आई. हे बघ, ते कसंही वागले तरी ते पोटात घालायचं. म्हातारा माणूस आहे, सेवा करायची, आशीर्वाद मिळतात. चल. मला अजिबात आवडत. बघितलं, राहिलो ना भुकेले. जाऊ दे, एक काम कर, तिकडे फराळाचं काय आहे का बघ. अरे बाबा, पलीकडं पलीकडं. चंद्रमोहन भाऊजी, भाऊजी, चंद्रमोहन भाऊजी. आई, अगं या आवाजात हाक मारशील ना तर देवाला पण ऐकू जाणार नाही. हे चंद्रमोहन काका आहेत ग. चंद्रमोहन भाऊजी, भाऊजी, भाऊजी. सावित्री, 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 असं करू नको सावित्री, असं करू नको. आई, आई, सावित्री. हे घे, पाणी घे, पाणी. पाणी. सावित्री, खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सोड.
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.